10 पारमितापैकी पहिली पारमिता दान. 10च्या 10 पारमिता पूर्ण होतात तेव्हाच निर्वाण प्राप्त होतं. तर काही लोक म्हणतात की बंदीजी, आमची आर्थिक परिस्थिती खूप कमजोर आहे, कर्ज आहे, जगणं अवघड झाले, कपडा फाटला कपडा घ्यायला पैसा नाही, चप्पल तुटली चप्पल घ्यायला पैसे नाही, आजारी आहोत डॉक्टरकडे जायला पैसे नाही, औषधी घ्यायला पैसे नाहीत, खूप मुश्किल जीवन जगत होतो आम्ही, खूप हालत खराब आहे. अशा परिस्थितीत आता आम्ही कर्ज झाले, कधी कधी आत्महत्येचे विचार येतात. अशा परिस्थितीत आम्ही दान पारमिता कशी वाढवायची? आम्हालाच खायला काही नाही, कधी कधी उपाशी पण राहावं लागतं आम्हाला. कधी कधी अशी आवडते की खायला काय नाही, उपाशी राहतो आम्ही. तर आम्ही दान कसं द्यायचं? तर बुद्धाच्या काळात सुद्धा असा प्रश्न कोणी विचारत होते. तर बुद्ध म्हणतो तरी पण देऊ शकता, खूप काही देऊ शकता. जसं भांडी घासलेलं खरकट पाणी ते देऊ शकता, त्याला काही खर्च येत नाही. खरकट पाणी नालीमध्ये टाकताना संकल्प करा, ह्याच्यातले अन्नाचे कण खाऊन नालीचे दिसून तो सुखी राहू, ह्याला काहीच खर्च येत नाही. प्यायला छोटंसं पाणी एका बडग्यामध्ये वाटेत घेऊन पक्षी पिते अशा प्रकारे ठेवा, गॅलरीमध्ये, अंगणामध्ये, छतावर पक्षी पाणी पितील, ह्याला काही खर्च येत नाही. काहीच नाही, लोकांना स्माईल द्या, ह्याला काही खर्च येत नाही. तुम्हाला जी विद्या येते ती लोकांना फ्रीमध्ये शिकवा, ह्याला काही खर्च येत नाही. तुमच्यापैकी कोणी टीचर असतील तर नाराज होऊ नका, कारण आज सगळे टीचर फीस घेतात ना. ट्युशन टीचर, कोचिंग क्लासचे टीचर, ड्रायव्हिंग टीचर, चित्रकला टीचर आणि सगळेच टीचर फीस घेतात. पण बुद्ध फीस घेतले का? सावित्री ज्योतिबा पैसे मागितले का? गाडगे बाबा, तुकडोजी, कबीर साहेब, अनेक अनेक महापुरुष झाले, जेवढे साधू संत महापुरुष झाले त्यांनी शिकवायचे पैसे मागितले का? तुम्हाला जी विद्या ती लोकांना फ्रीमध्ये शिकवू शकता, ह्याला काही खर्च येत नाही. श्रमदान करू शकता. घरातले लोक झगडे करतात अनेक ठिकाणी, सासू सोना नवरा बायको झगडे करायचे होते, सेवा करा. घरातल्या लोकांची, आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलगा मुलगी, सासू सून, घरामध्ये जे लोक आहेत घरातल्या लोकांची, परिवार लोकांची मी आजपर्यंत जी सेवा केली त्यापेक्षा आणखी जास्त चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो का? आजपर्यंत जी सेवा केली मी आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलगा मुलगी, सासू सून सर्वांची, त्यापेक्षा आणखी जास्त चांगल्या प्रकारे, आणखी जास्त चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो का? आणि बदल्यात कुठलीच अपेक्षा नाही. श्रमदान करा. बसमध्ये तुम्ही प्रवास करत आहात, तुम्ही बसला आहात सीटवर आणि कोणी आंधळा व्यक्ती प्रवासी चढला बसमध्ये, कोणी लंगडा आहे, कोणी म्हातारा वयोवृद्ध आहे, किंवा तांबड्या बाळासोबतची छोट्या बाळासोबत कोणी महिला आहे, तर स्वतः कोणी, किंवा तुम्ही साधू संन्यासी भिक्षू आहे तर स्वतः उभा राहून त्यांना आसन देऊ शकता, ह्याला काही खर्च येत नाही. ज्यांच्या घरी झाड आहे, फुलाचं झाड आहे, तर पुष्प अर्पण करा बुद्धाला, ह्याला काही खर्च येत नाही. तुमच्या घराच्या जवळपास कोणतं बुद्ध विहार असेल तिथे जाऊन सेवा करा, विहाराची सेवा करा, तिथे साफसफाई करा, झाडू मारा, सेवा करा, ह्याला काही खर्च येत नाही. घरातल्या बुद्धमूर्तीला पुष्प अर्पण करा. तुमच्या घरी फुलाचं झाड आहे तर विहारातल्या बुद्धमूर्तीला पुष्प अर्पण करा, ह्याला काही खर्च येत नाही. तुमच्या घरी कोणतं झाड आहे, फळांचं झाड आहे, फळदान देऊ शकता. लिंबाचं झाड आहे, लिंबू दान देऊ शकता. आता अनेकांच्या घरी पाहतो आम्ही, अनेक ठिकाणी असे आहेत की विहाराला लागूनच घर आहे, किंवा विहाराच्या समोर किंवा विहाराला लागून घर आहे, त्यांच्या घरी फळाची झाडं आहेत, संत्रे आहेत, चिकू आहेत, अनार आहेत, कोणते पण लिंबाचे. तर काही काही लोक विहार शेजारीच विहार आहे तर विहारात दोन भिक्षूंना देतात, परिसराच्या लोकांना देतात. पण काही काही लोक घराला लागूनच विहार आहे पण नाही देत. परिस्थिती लोक देतात किंवा बाजारात विकतात, घराला लागून विहार आहे पण नाही देत. घरातच झाड आहे, फळाचं झाड आहे, भिक्षूकडे तर फळं नेहमी असतातच, पण ते अर्थ तो त्यांचा भाग वेगळा. पण तुम्हाला पुण्य अर्जित करायचे ना, घरामध्ये जे झाड आहे, अनार आहे, संत्रा आहे, जे काही झाड आहे, चिक्कू आहे, कोणते कोणी ते फळ नेऊन देऊ शकता, ह्याला काही खर्च येत नाही. लिंबाचं झाड आहे, लिंबू नेऊन देऊ शकता. घरात तुळशीचं झाड आहे, तुळशीचे पानं देऊ शकता भंतेजीला. कढीपत्त्याचं झाड आहे, कढीपत्त्याचे पानं देऊ शकता भंतेजींना, ह्याला काहीच खर्च येत नाही. खूप काही देऊ शकता आपले, एक पैसा खर्च न करता. पण आणि श्रमदानाबद्दल बुद्ध म्हणाले, एखाद्या व्यक्ती लाखो रुपये दान देत असेल, बुद्ध विहार बनवते, बुद्धाच्या वेळी अनाथ पिंडक, माता विशाखा विहाराचे दान दिली, तर विहार दान लाखो रुपये कोणी दान देत आहे. आणि कोणी तिथं सेवा करते प्रसन्न मनानं, धम्मसेवा, माझ्या सेवेमुळे मला धम्माची सेवा, इथं भिक्खू संघ राहणाऱ्या सेवा, या धम्माच्या भावनेनं तो सेवा करते, तर सेवेचं जास्त पुण्य मिळाले. लाखो रुपये कोणी दान देतो त्यापेक्षा जास्त पुण्य सेवेचं पुण्य. तर श्रमदान करू शकता, घरात जे काही ते देऊ शकता, किंवा घरी भिक्षुना भोजनाला बोलावू शकता. जर घरी भिक्षुना बोलावणं भोजनाला शक्य नसेल तर तुमच्या परिसरात
विहारात संगदान असेल, भिक्षू आला असेल भोजनाला, एक भिक्षू आला असेल किंवा अनेक असतील, घरातलं भोजन म्हणून एक घास वाढू शकता. किंवा तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या वस्तीवरी किंवा तुमच्या नातेवाईकाकडे, तुमच्या मित्रमैत्रिणींकडे किंवा तुमच्या वस्तीवर कोणाकडे पण कोणी भिक्षू भोजनाला आला असेल, तर तुम्ही जास्त बनवण्याची क्षमता नसेल घरी बनवण्याची, तर घरात जे म्हणलं एकच घास नेऊन तुमच्या शेजारी ज्यांच्याकडे बंदीचे आलेले आहेत, नातेवाईकाकडे, परिचिताकडे, तुमच्या आपल्या घरातलं एक घास तुमच्या बंदीच्या पात्रामध्ये वाढू शकता. एकच घास हे करू शकता. ह्याला पण काही खर्च येत नाही. एखाद्या व्यक्ती जीवनात काही संकट आला, दुःखी झाला, निराश आहे, व्याकुळ आहे, तो म्हणतो की अरे बापरे, एवढं मोठं जीवनात दुःख आलं, आता मी कसं जगू, मी आता आत्महत्या करतो, एवढं मोठं संकट आलं, आता आत्महत्या इलाज मी आता आत्महत्या करतो, असं जर कोणी म्हणत असेल, त्याला योग्य सल्ला देऊ शकता, मार्गदर्शन करू शकता, त्याला धीर देऊ शकता. ह्याला काही खर्च येत नाही. तर एक पैसा खर्च न करता खूप काही धम्म तुम्हाला माहिती असेल, लोकांना धम्मासाठी प्रेरित प्रोत्साहित करा, धम्माचा मार्ग दाखवा. एक पैसा खर्च न करता आपण खूप काही देऊ शकतो, खूप काही देऊ शकतो. बस देते राहू. आणि सर्वात मोठं तर बुद्ध म्हणाले धम्माचं दान आहे. धम्मासाठी लोकांना प्रोत्साहित करा. मंगल मैत्री, आपलं पुण्य इतरांना द्या. मी जे पुण्य अर्जित केलं, माझ्या पुण्यात विश्वातील सर्व प्राणी भागीदार हो, मी माझे पुण्य विश्वातील सर्व प्राण्यांमध्ये वितरित करत आहे. हे देऊ शकता, काही खर्च येत नाही. एक पैसा खर्च न करता पण आपण खूप काय दान देऊ शकतो. तर करत राहा. आणि दान देताना कधी असं म्हणायचं नाही आम्ही दान दिलो, आमच्या दानावर कोणी आमच्या दानावर हे झालं, अहंकार नाही यायला पाहिजे, विनम्रता. अनाथ पिंडकडे एवढं मोठं दान दिलं, 18 करोड सोन्याचे शिक्के अंथरले, बांधकामाला 18 करोड, व्यवस्थेला 18 करोड, 54 करोड सोन्याच्या शिक्क्याचा विहार दान दिला. त्यावेळी कधी आपला अधिकार नाही गाजवला. तर दान देऊन अहंकार नाही आला, मी दान दिलं, माझ्या दानामुळे एवढं झालं, अहंकार नाही यायला पाहिजे. विनम्रता. अनाथ पिंडकनं बुद्धाला विहार दान दिला, माता विशाखानं विहार दान दिलं, राजा बिंबिसारानं वेळूवन दान दिलं, आणि जीवक, आम्रपाली अनेकांनी विहार दान दिली. तर बुद्धावर उपकार नाही केलं त्यांनी, बुद्धाने ते स्वीकारून त्यांच्यावर उपकार केला. जोपर्यंत कोणी दान घेणारा नाहीये, तर आपली दान पारमिता कशी पुष्ट होणार. तर पशु पक्षींना पाणी दिलं, तर सगळ्या 10च्या 10 पारमिता पूर्ण झाल्या. पारमिता, उपपारमिता आणि परमार्थ पारमिता. पारमिताचे पुन्हा असे भाग आहेत. तर सर्वच्या सर्व पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या पारमिता. पहिला दान, दुसरा पारमिता आहे शील, परिशुद्ध असले पाहिजे शील, दान, शील. तिसरा आहे निष्क्रमण पारमिता, ग्रहत्याग, सर्वस्व त्याग म्हणजे निष्क्रमण पारमिता, सर्वस्व त्याग. पण सर्व त्याग करणं, भिक्षुचा सर्व त्याग करून भिक्षू झाले काही लोक, पण सर्वांना शक्य नाही सर्व त्याग. तर कमीत कमी एका क्षणासाठी तरी अनित्य बोध जागला चित्तामध्ये, तो सुद्धा निष्क्रमण पारमिता पूर्ण होते. एका क्षणासाठी अनित्य बोध, अनासक्ती. आसक्ती अजिबात नाही. घराबद्दल आसक्ती नाही, प्रॉपर्टी बद्दल नाही, आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलगा मुलगी, मित्र मैत्रिणी, कोणाबद्दल आसक्ती नाही. एका क्षणासाठी अनासक्त झाले, मुलाबद्दल, मुलीबद्दल, आई वडील, पती पत्नी, कोणाबद्दल आसक्ती नाही. तो क्षण सुद्धा भले कपडे बदलणे, मुंडन नाही केलं, पण अनासक्तीचा आहे ना, तो पण निष्क्रमण पारमितामध्ये. किंवा शिबिरात बसलो 10 दिवस, कपडे बदललो नाही, मुंडन नाही केलं, संन्यास नाही घेतलं, गृहस्थ विषातच आहात, तरी पण 10 दिवस, 20 दिवस शिबिरामध्ये 20 डे, 30 डे, 45 डे, 60 डे, ते पण निष्क्रमण पारमिता पूर्ण होत आहे. तर दान, शील, निष्क्रमण. चौथं आहे वीर्य, म्हणजे अष्टांगिक मार्गात निर्वाण प्राप्तीसाठी आपण जे काही प्रयत्न करतो त्याला वीर्य म्हणतात. अष्टांगिक निर्वाण प्राप्तीसाठी जे काही मेहनत करतो आपण त्याला वीर्य म्हणतात. 5 प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, अनुभूतीजन्य ज्ञान. 4 आर्य सत्यांचं अनुभूतीजन्य ज्ञान, धम्माचं अनुभूतीजन्य ज्ञान. सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, धम्म काय, अयोग्य काय, अनुभूतीजन्य ज्ञान. दान, शील, निष्क्रमण, वीर्य, प्रज्ञा. 6 आहे खंती, म्हणजे सहनशीलता, क्षमाशीलता. सहनशीलता, क्षमाशीलता, क्रोध, द्वेष नाही, क्षमा करायचं. 7 आहे सत्य. हे 10 पारमितामध्ये जे सत्य आहे ते बोलायचं सत्य नाहीये. 5 शिलामध्ये जे सत्य आहे ते बोलायचं सत्य आहे, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. पण 10 पारमितामध्ये जे सत्य आहे ते बोलायचं सत्य नाही, तर मार्गाचं सत्य आहे. ते सत्याच्या मार्गावर चालत चालतच परमसत्यापर्यंत पोहोचू शकतो. तिथे कल्पना आहे, कल्पनेच्या मार्गावर चालत चालत परमसत्यापर्यंत नाही पोहोचू शकत. सत्याच्या या क्षणात सत्य आहे, श्वास येत आहे, जात आहे, संवेदना आणि ते बोल समजा, तर या क्षणात सत्य आहे, सत्याच्या मार्गावर चालत चालत परमसत्यापर्यंत. 7वी पारमिता सत्य. 8वी पारमिता आहे अधिष्ठान, दृढ निश्चय. रोज मी हे करणारच, हे काम करणार, दृढ निश्चय. धम्माचा अभ्यास करतो, ह्याला दृढ अधिष्ठान. 8वी. 9वी पारमिता आहे दान, शील, निष्क्रमण, वीर्य, प्रज्ञा, खंते, सत्य, अधिष्ठान, मैत्री. 9वी आहे मैत्री. मैत्री पारमिता मंगल मैत्री. आणि 10वी आहे समता, इक्वानिमिटी. सुख दुःख, मान अपमान, यश अपयश, लाभ हानी, निंदा प्रशंसा, जय पराजय ज्याला समान आहेत. जी समता अवस्था, मनाची चित्ताची जी समत्वाची अवस्था, सुख दुःख, मान अपमान, यश अपयश, लाभ हानी, निंदा प्रशंसा समान आहे. हे 10च्या 10 पर्यंत पुष्ट करा आणि आपलं आयुष्य सार्थक करा.
हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा की जास्तीत जास्त मनुष्य दुर्गतीला जातात आणि एकदा दुर्गतीला गेले की अरबो खरबो जन्म किंवा कल्पाचा कल्प मनुष्य भेटणार नाही. आणि एवढ्या प्रदीर्घ कालावधीने जरी कधी मनुष्यजन भेटलं तरी मनुष्यजन फक्त काही वर्षांनी मृत्यून पुन्हा दुर्गती. पण धम्म जर शिकला 1% जरी धम्म शिकला, अर्धा टक्का 1/2% जरी धम्मात परिपक्व झाला परिपुष्ट झाला तरी दुर्गती जाण्याची संभावना फार कमी आहे. दुर्गतीला नाही जाणार, जाऊ शकतो पण नाही जाणार, गेला तरी अल्प कालावधीसाठी एखादा जन्म. त्यावेळी मृत्यू येण्याच्या आधी धम्मात पारंगत बना. मृत्यू केवळ सांगता येत नाही. आता मी इथं बसलो, पुढचा क्षण मृत्यूचा असेल, मी आता इथून उठण्याची गॅरंटी नाही, मी आता तुमच्या घराच्या बाहेर जिवंत निघण्याची गॅरंटी नाही. मृत्यू केव्हा येऊ शकतो. पुढचा क्षण मृत्यूचा असेल, आजचा दिवस मृत्यूचा असेल, तर मृत्यू येण्याच्या अगोदर धम्म शिका आणि आपलं कल्याण करा. हे सगळे नातेवाईक टेम्पररी आहेत, आपल्यासोबत येणार आहेत, प्रॉपर्टी आपल्यासोबत येणार नाही, पण आपले कर्म आपल्यासोबत येणार. धम्म शिका, आपलं कल्याण करा. एवढं बोलून तुम्हाला सर्व आपले मंगल कामना करत मी इथेच थांबतो. तुम्हाला सर्वांचं खूप मंगल हो.